श्री गणेशाय नमः। स जयति सिंधुर्वदन देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासरमणिरिव तमसां राशीं नाशयति विघ्नानां। प्रारंभीसी गजाननाचे स्मरण केले असता सूर्योदय होताच ज्याप्रमाणे तिमिर समूहांचा नाश होतो त्याप्रमाणे सर्व विघ्नांचा नाश होतो, तो सिंधुर्वदन देव उत्कर्ष पावत आहे. दैनंदिन पंचांग 28 सप्टेंबर 2025 वार रविवार. शालिवाहन श्री शके 1947 संवत 2081 संवत्सर विश्वावसु संवत्सर अयन दक्षिणायन सौर ऋतू शरद ऋतू मास अश्विन पक्ष शुक्ल पक्ष तिथी षष्ठी तिथी दुपारी 14:28 नंतर सप्तमी तिथी सुरू. नक्षत्र ज्येष्ठा नक्षत्र रात्र 27:55 नंतर मूळ नक्षत्र सुरू. योग आयुष्यमान रात्र 24:32 नंतर सौभाग्य योग सुरू. करण दिवाकरण तैतील दुपारी 14:28 नंतर रात्रोकरण गरज 27:33 रवी कन्या राशीत आहे. चंद्र रविवारी रात्री 27:55 वृश्चिक राशीत असेल. नंतर चंद्राचा धनु राशीत प्रवेश. आज आकाशात राशीत असणारे ग्रहज्ञान: मेष राशीत कोणताही ग्रह नाही. वृषभ राशीत हर्षल वक्री 7 अंशावर. मिथुन राशीत गुरु 27 अंशावर. कर्क राशीत कोणताही ग्रह नाही. सिंह राशीत शुक्र 16 अंशावर. कन्या राशीत रवी 10 अंशावर. बुध अस्त आहे 22 अंशावर. तुळ राशीत मंगळ 9 अंशावर. वृश्चिक राशीत चंद्र 18 अंशावर. धनु राशीत कोणताही ग्रह नाही. मकर राशीत प्लुटो वक्री 6 अंशावर. कुंभ राशीत राहू वक्री 23 अंशावर. मीन राशीत शनी वक्री 3 अंशावर. नेपच्यून वक्री 6 अंशावर. आज आकाशात ग्रहांचे अंशात्मक प्रमुख योग: चंद्र लाभयोग बुध 60 अंश शुभयोग. राहुकाळ रविवारी राहुकाळ संध्याकाळी 4:30 ते 6 वाजेपर्यंत असतो. शुभ कार्य वर्ज्य करावीत. अग्निवास पृथ्वीवर अग्निवास आहे. रविवार हा सूर्य महाराजांचा वार असल्यामुळे सूर्याला अर्घ्य द्यावे. सूर्याला कुंकू लाल फुल वाहावेत आणि नमस्कार करावा. ओम सूर्याय नमः हा मंत्र जप करावा. दिनविशेष: ज्येष्ठा नक्षत्र असल्यामुळे वर्ज्य दिवस. गजगौरी व्रत हादगा भोंडला. टीप: पितृपक्षातील महालय श्राद्ध 15 नोव्हेंबर 2025 पर्यंत करता येते. तिथीच्या श्रवणाने लक्ष्मी प्राप्त होते. वाराच्या श्रवणाने आयुष्याची वृद्धी होते. नक्षत्राचे श्रवण केले असता आपल्या आयुष्यातील पातक निघून जाते. योगाचे श्रवण केले असता आपल्या शरीरातील सर्व रोगांचे निवारण होते. करणाचे श्रवण केले असता आपल्या मनातील चिंतित मनोरथ सिद्ध होतात आणि या सर्वांच्या श्रवणाने नित्य गंगा स्नानाचे फल मिळते. शुभं भवन्तु.